थोडं जुगाड करून ह्या बिल्डिंगची माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला यांच्याकडून, पण ते म्हणले की त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगमध्ये ऑफिसमध्ये जावा, तिथे तुम्हाला कळेल. ठीक आहे, पण हे हिस्टॉरिकल प्लेस आहे एवढं नक्की. आणि ह्याची हिस्ट्री बाहेर एका बोर्डवर लावली होती मी लास्ट टाईम जेव्हा आलो होतो तेव्हा. इकडे प्रायव्हेट बँकेट रूम, आयलँड स्ट्रीट. परत आपण जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलकडे जाऊयात. पण जे मी तुम्हाला अगदी सुरुवातीला म्हटलं होतं की इकडे ट्रॅफिकची फार प्रॉब्लेम आहे. तो आता तुम्ही पाहू शकता ही ट्रॅफिक मी थोडा दाखवणार आहे आणखी. आपण इकडून आलो आहे या बॅक साईडने. हे डाऊनटाऊन मेन स्ट्रीट म्हणता येईल. इकडे पण रस्ता गेलेला आहे, तो कुठे गेलेला आहे मला माहिती. लाखो स्ट्रीट फक्त बघून घ्या, मला मी चुकीचं एक्सप्लेन नाही करणार. आणि ही ट्रॅफिकची लाईन पहा. पुढे गेल्यानंतर अजून आपण पाहूयात. ऑल व्हीलर पाहत आहे किती ट्रॅफिक आहे ते. आणि असं आपण राईट हँडला टर्न होऊन आलेलो आहे. तिकडे पुढे पण मी गेलो होतो खरं तर, त्या बाजूला जो फ्लॅग दिसतोय तिकडे. पण आता आपण पुढे जाऊया तिकडे. अशी ट्रॅफिक ही शिकागो डाऊनटाऊनमध्ये नाही दिसणार आपल्याला. ही ट्रॅफिक फक्त मला जितकं मी आत्ता आपल्या US मध्ये फिरलो आहे तर ह्या लॉकपोर्टसारखी ट्रॅफिक मला कुठे दिसलेली नाही आहे. त्यामुळे माझ्या चांगल्या लक्षात राहिलेली आहे. रस्ता क्रॉस करणं म्हणजे खूप हॉरिबल होतं. आणि खरं तर माझ्या मुलाने पण मला निघताना सांगितलं ट्रॅफिककडे लक्ष द्या. अर्थात मी स्वतः अगोदर जाऊन असल्यामुळे मला माहिती होतं, पण मला मुलांनी हिंट दिलीसुद्धा होती. आता इथे थोडंफार कमी जरी झालं असेल तर पुढच्या चौकामध्ये पुन्हा अजून तसाच लोचा असणार आहे. ही जुन्या पद्धतीची घरं पहा. हे जुन्या पद्धतीचं असावं, हे कदाचित नवीन असावं, हे सुद्धा फार नवीन नसावं. जे आहे ते समोर आहे. त्या बाबतीत मला जास्त माहिती नाही आहे. इलोनेस US 66. आपण आता ह्या जो ट्रायंगल म्हटलं असेल मी तुम्हाला, तो हा ट्रायंगल पुन्हा तो हा ट्रायंगल हा ट्रायंगल पुन्हा पुढे त्या रस्त्यालाच मिळतो जिथे आपण लॉकपोर्ट स्ट्रीटला जाऊ ना तिथे. खरं तर या रस्त्याने मी जाऊ शकलो असतो पलीकडे, पण तुम्हाला म्हणजे तुम्हाला म्हणण्यापेक्षा आपल्याला पाहायचं आहे म्हणून मी पुन्हा ह्या चौकामध्ये येतो आहे. आणि चौकामधनं पुन्हा लेफ्ट साईडला टर्न मारणार आहे. ह्या चौकाबद्दल बोलतोय मी. आपण आता त्या चौकापर्यंत जाऊयात. जॉन डिअरची गाडी गेली. चौकात आपण लेफ्टकडे वळलो तर पुन्हा नागपूर स्ट्रीटकडे जाऊ. इकडे ट्रॅफिक वेस्ट शिकागो, यॉर्क विले आणि इकडे शिकागो. म्हणजे राईट हँडला शिकागो आहे, लेफ्ट साईडला यॉर्क विले आणि सरळ वेस्ट शिकागो. तर आपण आता लेफ्टकडे वळणार आहोत. असं आपण मागून आलो आहे. पहा ही ट्रॅफिक बरं चौकातली. गाडी आता मी बोलतोय तर तुम्ही पाहून घ्या. आपण आता लेफ्टकडे वळतोय.
हे काय विलेज ऑफ प्लेनफील्ड. आणि आपण आता इकडून जरी सरळ गेलो तर ते लॉकपोर्ट स्ट्रीटलाच पोहोचू. यालाही डाऊनटाऊनच म्हटलं जातं. हे डाऊनटाऊनमधलंच आहे, पण इकडे म्हणजे वर्दळ कमी आहे तिकडच्यापेक्षा. किंवा आपण असं गृहीत धरूया की जो मगाशी त्या रस्त्याने आलो तो लक्ष्मी रोडने, आणि बाकी हे डाऊनटाऊनमधलं सब रस्ता असेल म्हणूया. असं मागच्या चौकातनं आपण आलेलं आहे. आणि शॉर्टकटने जर यायचं असतं आपल्याला, किंवा त्या लॉकपोर्ट स्ट्रीटने तर इकडून आलो असतो, तर आपण त्याच्याऐवजी असं फिरून आलो आहे. आणि आता आपण असं सरळ गेलो की पुन्हा त्या लॉकपोर्ट चौकात पोहोचू. पण ठीक आहे, आलो आहे तर आता ही जुनी घरं पहा, ही फार बऱ्यापैकी जुने असायची. इतिहास जो सांगितला जातो किंवा आपण इतिहास जो वाचला आहे तो साधारण आपण 1902 सालापासून पाहिलेला आहे. म्हणजे त्या पाहिलेला इन द सेन्स वाचलेला आहे. डाऊनटाऊन, लायब्ररी, पार्किंग आणि विलेज हॉल. इकडे लायब्ररी आहे. माझ्या सुनेने मला एक काम सांगितलं होतं, ते सापडलं असतं मला. खरं ती म्हटली होती त्या लायब्ररीत सुद्धा जावा, पण ते आपल्या जरा डोक्याबाहेरचं होईल. म्हणजे माझ्या डोक्याबाहेरचं होईल, म्हणून मी ते नको म्हणतो. मला खरंच जास्त काही माहिती नाही आहे. आपला उगीचच एक छंद म्हणून करतोय. इथून सुद्धा एक रस्ता आहे. बिग बॉक्स, फायर स्टेशन, पार्किंग, विलेज ग्रीन, विलेज हॉल. आपण मधून सुद्धा त्या रस्त्याला जाऊ शकतो पुन्हा, पण आपल्याला सेटलर्स पार्कला जायचं आहे. तिकडचं पाहिलं काय आणि आपल्याला कुठलंही काय पाहायचंच आहे. हे डाऊनटाऊनमधली घरं, हे अपार्टमेंट असल्यासारखे घर आहेत. आपण असं मागून आलोत आणि आता आपण सेटलर्स पार्ककडे निघालो आहे. म्हणजे तिथे मला रेस्टरूम पण मिळेल आणि मला आरामसुद्धा थोडा करता येईल. तर मित्रांनो, माझ्यासाठी एक काम करा. आता हे मी सर्व डाऊनटाऊनचे व्हिडिओ काढतो आहे. खरं हे किती लांबीचे होतात ते मला माहिती नाही आहे, पण तुम्ही कॉमेंट करून मला नक्की कळवा की किती. फार तर मला एवढं कळेल की किती लांबीचा होतो आहे किंवा किती क्लिप्स होत आहेत, की जेणेकरून किती क्लिप्सचा किंवा किती वेळेचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल हे नक्की मला कॉमेंट करून कळवा. शाळा सुटली, शाळेची बस. पुन्हा तर चौकाकडे आपण यायला लागलो आहे पहा, लॉकपोर्ट स्ट्रीट. ह्या चौकामध्ये मी जो ट्रायंगल म्हटलं होतं तो ट्रायंगल इथे संपूर्ण होईल. एक मात्र नक्की, आपण प्लेनफील्ड किती फिरलो तरी अशी जुनी घरं कुठे दिसणार नाहीत मोस्टली, असा माझा अंदाज आहे. अशी लेटेस्ट घरं दिसतील, पण जुनी घरं या डाऊनटाऊनशिवाय कुठे दिसणार नाहीत. आता जसं पुढे जाऊ तशी ट्रॅफिक आत्ता थोडी मगाचपेक्षा कमी वाटते मला. आणि पुढे सरळ आपण पोचलो की त्या सेटलर्स पार्कमध्ये जाऊ. आणि हो मित्रांनो, मला दुसरं एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं की मी शूटिंग करतो आहे खरं,
पण होतं काय माहिती का, मला स्टोरेजचा इतका हॉरिबल प्रॉब्लेम येतो गाड्यांनो, त्याच्यावर जरा सोल्युशन सांगा ना मला. तर लॅपटॉप तर येत नाही काही, आणि जे काय माझं शूटिंग असतं किंवा एडिटिंग असतं ते सर्व मोबाईलवर. तर अडचण अशी होती, माझ्या मोबाईलची स्टोरेज कॅपॅसिटी संपून जाते आणि बऱ्याच वेळेला अशी वेळ येते की मला काय व्हिडिओ डिलीट करावं लागतात. पण शूटिंग केलेले किंवा शूट केलेले व्हिडिओ डिलीट करायचं म्हणजे मला पाप केल्यासारखं वाटतं खरं तर. थोडं त्याच्यावरचं सोल्युशन जरा कॉमेंटमध्ये नक्की कळवा. परत तिथे चालू आपण, म्हणजे इथपासून. आणि जसं म्हटलं मी तुम्हाला, रस्ता क्रॉस करणं म्हणजे दिव्य असतं. तर मला रस्ता क्रॉस करायला दिले दोन्ही लेडीने. आता आपण पुन्हा मी त्याच रस्त्याला, म्हणजे कसं गेलं माहिती का, आपण परत एकदा सांगतो, ह्या रस्त्याने सरळ जाऊन पुन्हा लेफ्टकडे वळून ह्या रस्त्याने आलो आणि ह्या रस्त्याने परत ह्या चौकात आलो आहे. हा सर्व एरिया इकडे समोर जे दाखवतो आहे ते सर्व डाऊनटाऊनमध्ये गणलं जातं. आणि आपण आत्ता पुढे निघालो आहे ते पुन्हा सेटलर्स पार्ककडे. सेटलर्स पार्कमध्ये आपल्याला मला थोडा आरामसुद्धा करायला मिळेल, म्हणजे बसायला मिळेल. आणि तिथे रेस्टरूम असेल, टॉयलेट असेल, शू करायला मिळेल. वाटेत तुम्ही म्हणाल की इतका वेळ काय नाही, पण वाटेत कुठेही आपण शू करू शकत नाही. हा गाडी बघा, गाडी बघा, गाडी बघा, गाडी बघा, गाडी बघा, वेगळी गाडी आहे जरा. चालेल, चला तर मग आता पुढे जाऊयात सेटलर्स पार्ककडे. तिथे खाली काहीतरी हिस्ट्री लिहिलेली आहे, ती सुद्धा आपण वाचण्याचा प्रयत्न करूयात. हे सर्व फार मोठं आहे वाचायला, द हिस्ट्री ऑफ इलेक्ट्रिक पार्क. हे तुम्ही वाचू शकता नंतर व्हिडिओ होल्ड करून. हे असं इलेक्ट्रिक पार्क आहे आणि हे ऐतिहासिक एवढ्या करता आहे, हे सर्व इथं लिहिलेलं आहे. मी फक्त दाखवू शकतो, वाचायला बरंचसं आहे याच्यामध्ये. एखादं दुसरं वाचूयात आपण. ऑन द ईस्ट साइड ऑफ द रिवर मील्स वेअर सर्व इन द डायनिंग हॉल अँड स्नॅक वेअर अवेलेबल फ्रॉम अपटाउन्स आईस्क्रीम पार्लर. हे काय लिहिलं आहे, ए लार्ज स्टीम इंजिन प्रोव्हाइडेड पॉवर टू द कॉरोसेल. आणि जे मी म्हटलं की डुपेज रिवर आहे ही कडेने. आपल्याला जायचं पुढे सेटलर्स पार्ककडे. मध्ये एक रेल्वे लाईन आहे आपल्याला. हे मी जे हिस्टॉरिकल तुम्हाला सारखं म्हणतो आहे, इलेक्ट्रिक पार्क इस्टेट 1904, लेनफील्ड रिव्हरफ्रंट फाउंडेशन, डुपेज रिव्हर ट्रेल. आपण आता सेटलर्स पार्ककडे चाललेलो आहे आणि सेटलर्स पार्क असं पुढे आहे. ही रेल्वे लाईन मगाशी दाखवलीच होती, आपण पाहिलेली आहे. आणि माझ्या आता पुढे अडचण अशी निर्माण झालेली आहे की मी आता जेवढं काही शूट करतो आहे ते ह्या गोप्रोमधलं कार्ड काढून माझ्या मोबाईलमध्ये टाकेल. मला भीती अशी वाटायला लागली की एवढ्या क्लिप्स होतील त्या मोबाईलमध्ये, कदाचित तो माझा मोबाईल फोटो टाकेल. मला लिटरली खरं काय माहिती नाही आहे, पण आता मी शूट तर करतो आहे. तर मला कॉमेंट करून सांगा गाड्यांनो मला काय करावं लागेल ते, आणि किती व्हिडिओ बनवावे लागतील किंवा साधारण. पण आता हे तुम्हाला कसं कळणार मलाच डोकं चालवावं लागणार आहे. हिस्टॉरिक लिंकन जे माझ्या बुद्धीला बेस्ट वाटेल तसं मी करण्याचा प्रयत्न करेन. माझा व्हिडिओ चांगला यावा ही माझी भावना असेल.
आपण सेटलर्स पार्कमध्ये जाय. इकडून मी गेलेलो आहे आणि आतमध्ये पार्क आहे, मोठं आहे. तिथे खूप वेळ लागणार आहे. पुन्हा इथे थांबतो आलो आहे. इथे हिस्ट्री लिहिलेली आहे. इलोनियस लिंकन हायवे कोएलिशन. केवळ एवढ्याकरता मी आलेलो आहे. पहा, द लिंकन हायवे, द नेशन्स फर्स्ट कोस्ट टू कोस्ट हायवे. हे हे अब्राहम लिंकन. आणि ह्यांनी नावं बरेचसे दिलेली आहेत. शिकागो अमेरिकाज हायवे. हे इकडे लिंकन इलोनियस लिंकन हायवे इंटरर्बन ट्रान्सपोर्टेशन. त्यानंतर इकडे पुढे आहे इलोनियस लिंकन हायवे ग्रेट अमेरिकन क्रॉस रोड इन इलोनियस. जे दर्दे असतील ते वाचतील कदाचित. लिंकन हायवे विलेज ऑफ प्लेनफील्ड. हे सबर्बन शोकेस. सीझन तिकीट इलेक्ट्रिक 1915 मध्ये 15, 16, 17, 19. म्हणजे मी लक्षात ठेवलं होतं हिस्टॉरिकल, तर काही वेगळं नाही आहे. इलेक्ट्रिक पार्क. आणि हे असं रस्त्याच्या कडेला आहे. मागच्या बाजूला मेन रोड दिसत असेल आपल्याला तुम्हाला. आणि आपण आता ह्या सेटलर्स पार्ककडे जाणार आहोत. हा माहितीचा नाही आहे माझा रस्ता, तो सरळ चालले. हे सेटलर्स पार्क मला माहिती आहे. गार्डन आहे ते. आणि आपण त्या सेटलर्स पार्कमध्ये चाललो आहे. मागे आपल्याला तो लॉकपोर्ट स्ट्रीटचा मेन हायवे. ही जशी मगाशी मी म्हटलं तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग, जो चावडीचा उल्लेख केला असेल ते ह्या बिल्डिंगमध्ये. किंवा आपलं पुणे महानगरपालिका जशी आहे तसं ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग आहे प्लेनफील्डची फक्त. आणि आपल्याला त्या सेटलर्स पार्कमध्ये म्हणजे त्या गार्डनमध्ये जायचं. गार्डन खूप मोठं आहे तो. आपण ह्या सेटलर पार्कमध्ये निघालो आहे. आणि ही मागच्या बाजूला जे मी म्हणतो आहे ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग. ठीक आहे. आता पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं काम मला करायचं आहे ते रेस्टरूममध्ये जायचं आहे. वॉशरूममध्ये म्हणा किंवा रेस्टरूममध्ये जायचं आहे. वॉशरूममध्ये आल्यानंतर जरा फ्रेश झालो का त्यांना हलका झाल्यानंतर हे वॉशरूम आहे स्टेलर्स पार्कचा. तर चला परत जाऊयात. ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगच्या पाठीमागे आल्यानंतर हे स्टेलर पार्क सुरू होतं आहे. हे सुद्धा बहुत ऐतिहासिक आहे. आतमध्ये बरंचसं आहे त्याच्यामध्ये. स्टेलर्स पार्क फ्रॉम द एअरवेज टू द हायवे प्लेनफील्ड ब्लूम्स. म्हणजे मला कळलं नाही. विमान तर दाखवलेलं आहे रूट 66. ठीक आहे, आपण पाहूयात आतमध्ये. इकडे सुद्धा काही दिलेलं आहे. स्टेलर पार्क द रेल रोड अराइव्ह्स 1884 पर्यंत पण दिसतं आहे. हे फक्त दाखवू शकतो, मला खरं कळणार नाही काय. US रूट 66 हे सुद्धा महत्त्वाचं असतं. US रूट 1940 US रूट 66 एस्टॅब्लिश.
बराचसा मोठा इतिहास आहे इथं याचा, मी पाहिलेलं आहे. पण ज्यांना थोडेफार माहिती असेल तर ते माझ्या व्हिडिओवरनं काढू शकतात. म्हणजे माझ्या म्हणण्यापेक्षा आपल्या, आता खरं तर दुसरी एक अडचण अशी आहे की ही दुसरी बॅटरीसुद्धा संपत चालली आहे माझी. ही जितकी चालेल तिथपर्यंत मी फक्त व्हिडिओ करणार आहे. ते आपल्याला जर डिटेल पाहायचं गेलं तर फार लांब मोठा व्हिडिओ होईल. मला वाचतासुद्धा खूप वेळ लागेल वाचायला. तर आपण मेन पाहूयात थोडं, कारण इथे काय दिसायला लागलं आहे, बॅटरी किती पर्सेंट आहे पहा. 38% बॅटरी. ते मागे आलं होतं राव कुत्रं. आता माझा व्हिडिओ संपेल, लिटरली संपेल. मे बी हा शेवटचा व्हिडिओ असेल. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि इकडे मोस्टली कुत्री फिरवायलाच बहुतेक येतात. ठीक आहे, चला. हे 360 डिग्रीमध्ये मी फिरून दाखवतो आहे. ठीक आहे, तर मग परत चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.